आणि राज्यामध्ये आपल्या इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्या सुद्धा आता इलेक्ट्रिक असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत, टॅक्सही मिळणार नाही आहे, तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिव्हाइज करतोय अशी भावना कशाला जावी। आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि ईव्हीवर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही। आणि इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात चर्चा सुरू असतानाच आमदारांना गाड्यांसाठी दिलं जाणारं कर्ज हे केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यावर आम्हाला मर्सिडीज खरेदी करायची असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलं। त्याबद्दल शासकीय योजना गरजूंसाठी आहे, ती लोभींसाठी नाही, अशी जोरदार टोलेबाजी फडणवीसांनी केली। सभापती महोदय, विरोधी पक्षनेते आपण बोला। माझा मुद्दा असा आहे की 10 लाखाचीच मर्यादा आहे। 10 लाखात कोणते आम्हाला मर्सिडीज घ्यायची, मर्सिडीज तर जरा मुख्यमंत्री आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे, त्यामुळे ईव्ही मध्ये असं काही फॅसिलिटी करणार का जरा बघायला सांगा। माननीय मुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्षनेते शांतता ठेवा जरा सभागृहात। ऐका जरा प्रवीण। गव्हर्नमेंट स्कीम इज ओनली फॉर नीडी, नॉट फॉर ग्रीडी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। सद्यस्थितीत 150 ते 350 रुपये प्रति किलो दराने मिरचीची विक्री सुरू आहे। मिरची खरेदी करण्यासाठी गृहिणींची गर्दी पाहायला मिळते। गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील तापमानात वाढ होते। सध्या तापमान 39.2 अंशांवरती असून पुढील 3 दिवसात तापमान 40 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता आहे। संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला। या पावसामुळे आंबा आणि काजूचं पीक धोक्यात आलेलं आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागांचं झालंय, तर लाखोंचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। मार्च एंडसोबत गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 5 दिवस बंद असणार आहेत। त्यामुळे 5 दिवसांनी बाजार समित्या सुरू होताच कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक होऊन भाव कोसळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इकडे बाळूमामांचा भंडारा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। दरवर्षी भागवत एकादशीला बाळूमामांचा भंडारा सोहळा पार पडतो। या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने बाळूमामांचे भक्त उपस्थित राहून भंडाऱ्याची उधळण करतात। यंदा पार पडलेल्या भंडारा सोहळ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली। हिंगोलीत कृषी विभागाच्या वतीने 1 दिवसीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तृणधान्याचं आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये गुंगीचं औषध देऊन जनावरं चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे। कोल्हारी गावात रात्रीच्या वेळेला गायीला गुंगीचं औषध दिलं, मात्र शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येतात चोरटे पसार झालेले आहेत। 24 तासानंतर ही गाय शुद्धीवरती आली आहे। शिमगोत्सवासाठी सुरू केलेला कशेडी बोगदा पुन्हा अंधारात गेलेला आहे। 80 लाख रुपयांची अनामत रक्कम न भरल्यामुळे बोगद्यामध्ये अंधार आहे। दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली जाते। दौंडमध्ये सापडलेली अर्भकं ही बंगाळे रुग्णालयातील असल्याचं समोर आलेलं आहे। रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यामुळे नजरचुकीने त्याने या बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं आहे। कंटेनर चालकाने डाब्यावरती लावलेल्या गाडीचा अचानक आग लागल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। सुदैवाने चालक कंटेनरमध्ये नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। अग्निशामक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलंय। सिल्लोड तालुक्यातील भवन इकडे महिला सरपंचावरती भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने महिला सरपंचाने उपसरपंच महिलेच्या कानशिलात लगावलेली आहे। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्यासाठी कारवाई सुरू केली। उन्हाळी सुट्ट्यांसाठी 738 बस सोडण्यात आल्यात। एसटीच्या जळगाव विभागातील 11 आगारांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। रोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटी विभागानं केलं आहे।
जायकवाडीतून पैठणसह गंगापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरली नसल्यामुळे सील ठोकलेला आहे. तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्याने पैठणचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण या गावातील जवान रामदास बडे यांना वीर मरण आलेलं आहे. त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तलाव कोरडा पडलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाणी आटलेलं आहे. त्यामुळे तलावामध्ये मृत माशांचा खच पडला आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावामध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी IAS अधिकारी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली इथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या बदलीमुळे होणाऱ्या रिक्त जागी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरात सोमवारी जलवाहिनीवरील वॉल्व फुटल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद झालेला होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. नाथषष्ठीच्या कालावधीत पैठणमधील प्रसिद्ध असलेलं संत ज्ञानेश्वर उद्यानास 6,889 पर्यटकांनी भेट दिली आहे. यातून पाटबंधारे विभागाला 2 लाखांचा महसूल मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी भानुदास पालवेंनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि पाणी पुरवठ्याबाबत अनेक समस्या असताना देखील बांधकाम विभागाला निधी देण्यात आल्यामुळे पालघरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 322 ग्रामपंचायतींवरती महिला राज असणार आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील महिला सरपंचांच्या सोडती काढण्यात आल्या. नंदुरबारमधील नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र ठेकेदाराकडून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याचं विलगीकरण न करता एकत्रितपणे कचरा डेपोमध्ये फेकला जातो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावा अशी मागणी केली जाते. साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने चिमुकलीवरती अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झालेली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कराड पाटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. रमजान ईद जवळ आल्यामुळे मुस्लिम बांधव ईद साजरी करण्याची तयारी करू लागलेत. मालेगावातील सर्व बाजारपेठा ईदसाठी सज्ज झालेल्या आहेत. सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ झाल्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय. ईद गुढीपाडव्यासह आगामी सर्व सणांमध्ये शांतता राहण्यासंदर्भात आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मालेगावात पोलिसांची बैठक पार पडली. यावेळेला कायदा हाती घेत गडबड करणाऱ्यांची गय करणार नाही असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिला आहे. धुळ्याच्या फागणे शिवारामध्ये लांडग्यांच्या कळपाने हल्ला करत 16 शेळ्या फस्त केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान वन विभागाने लांडग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केलेली आहे. आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी गावामध्ये बिबट्याने संरक्षण भिंतीवरून उडी मारत 6 कोंबड्या फस्त केलेल्या आहेत. हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झाला असून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी केली जाते. वर्सोव्यात एका दुकानात मराठीच्या मुद्द्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. व्हायरल व्हिडिओची मनसेने दखल घेतलेली आहे. मनसैनिकांच्या दणक्यानंतर कर्मचारी अखेर वठणीवरती आला. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये वनप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी चांगलाच हैराण झालाय. प्राण्यांनी पिकांचं नुकसान केलेलं आहे. आम्हाला नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्ताने विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. भुसावळ शहरातील खडका रोडवरील असलेला नाला प्लास्टिक आणि इतर कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे. हे सर्व घाण पाणी रस्त्यावरती आणि नागरिकांच्या घरी आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील कवठे खुर्द गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. शाळेच्या आवारामध्ये बिबट्या फिरताना दिसल्यामुळे दहशत वाढली आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. वेतनवाढीची अधिसूचना लागू होऊन सुद्धा वाहकांना 5 महिन्यांपासून वाढीव वेतन मिळालेलं नाहीये. त्यामुळे नागपुरातील बस सेवा ठप्प करत कंत्राटी कामगार संघटनेने पालिकेविरोधात संप पुकारलाय. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी झाडाच्या आड लपून वेगाने धावणाऱ्या वाहनांवरती कारवाई करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे. अंशतः वेग वाढला तरी सुद्धा कारवाई होत असल्याचा आरोप करत वंचितने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
सोलापुरात महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला C2 संघटनेने विरोध केलेला आहे. या मीटर विरोधामध्ये अर्ज संकलित करण्याची मोहीम संघटनेने हाती घेतली आहे. तर येत्या 24 एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयावरती मोर्चा काढला जातोय. बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेने आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान 7व्या दिवशीही दखल न घेतल्यामुळे आंदोलक आक्रमक झालेत. आंदोलनकर्त्या महिलांनी पोलीस अधीक्षकांची गाडी अडवत संताप व्यक्त केला. अंबरनाथ फणशीपाडा गावामध्ये सातबारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सलग 9व्या दिवशी सुद्धा सुरू आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. पालघरमध्ये जलजीवन मिशनच्या टाकीचा स्लॅब कोसळून 2 मुलींचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेनंतर कष्टकरी संघटना आक्रमक झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला घेराव घालत कष्टकरी संघटनेनं निषेध नोंदवला. अकोल्यामध्ये बारुला विभागातील गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. शहापूरमध्ये आंबेडकरी संघटनांकडून शांतता रॅली काढण्यात आली आहे. रॅलीनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. हिंगोलीतून एक केळसपणा प्रकार समोर आला. एक फळ विक्रेता सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करत प्लॅस्टिकच्या पिशवीत भरताना दिसून येतो. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून फळ विक्रेत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणमध्ये जुन्या बस स्थानक इमारतीच्या स्लॅबचं प्लॅस्टर डोक्यावरती कोसळल्यामुळे एक महिला गंभीर जखमी झाली आहे. इमारत जीर्ण झाल्यामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. तर नवीन बस स्थानक अद्याप सुरू झालं नसल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरच्या नवाबपुरामध्ये एकावरती गोळीबार करण्यात आलेला आहे. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या हसीब मोहम्मद या व्यावसायिकावरती अज्ञात व्यक्तीने गोळीबार केलेला आहे. पहिली गोळी दुचाकीला लागली आहे तर दुसरी गोळी डोक्याजवळून गेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. नाशिककडून येवल्याकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक थेट द्राक्ष बागेमध्ये घुसला. या अपघातात द्राक्षांची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अकोल्याच्या वाडे गावात एका अनियंत्रित ट्रकने शाळेच्या व्हॅनला धडक दिली. धडकेनंतर ट्रक एका झाडाला आदळलेला आहे. या घटनेमध्ये 10 विद्यार्थी जखमी झालेत. सुरगाणा इकडे गटविकास अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. 2,10,000 स्वीकारताना एसीबीने अधिकारी रमेश पोद्दार याला रंगेहात पकडले आहे. मेळघाटात हतरू रुग्णालयातील डॉक्टरसह 4घांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कामचुकारपणा करणं चांगलं आलंय. यवतमाळच्या महाविद्यालयातील संतोष गोरे या प्राध्यापकाने मालगाडी खाली येत आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रियाज बंदकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. केरळच्या कोची विमानतळावरून रायगड पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीने एकूण 1,78,00,000 गंडा घातलाय. मुंबई नाशिक महामार्गावरती टेम्पो आणि डंपरचा अपघात झालेला आहे. अपघातात 1 जण किरकोळ जखमी झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.